आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिशय महत्त्वाचे अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत। जे अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत असणं फार गरजेचं आहे। काय ते दोन महत्त्वाचे अपडेट आहे, काय ते सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आहे, ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आजच्या दिवसाची सर्वात महत्त्वाची मोठी पहिली अपडेट आहे। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे माननीय उपसचिव यांचं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे। या पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। जिल्हा परिषदेअंतर्गत असलेले राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ज्यामध्ये अनुसूचित जमातीचं जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचं पद अधिसंख्य पद म्हणून ग्राह्य धरण्यात आलेलं होतं किंवा ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती अधिसंख्य पदावर करण्यात आलेली होती, अशा सर्व जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या एसटी कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलं आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना सेवा विषयक लाभ किंवा सेवानिवृत्तीनंतरचे किंवा सेवानिवृत्ती विषयक लाभ तात्काळ मंजूर करण्यात यावे, हा असा अत्यंत महत्त्वाचा आदेश 25 जुलै 2024 म्हणजे काल निर्गमित झालेला आहे। ज्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सोबतच आजच्या दिवसातली दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की राज्यातील हजारो लाखो कर्मचारी बऱ्याच वर्षापासून जुनी पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यासाठी मार्च 2023 मध्ये 7 दिवसीय संप सुद्धा पुकारण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगानं त्या संपाचं नेतृत्व ज्या व्यक्तीनं केलं होतं, असं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस यांनी शासनाला एक पत्र लिहिलेलं आहे। आणि या पत्रामध्ये स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला आहे की डिसेंबर 2023 मध्ये राज्य शासनानं विधानसभेमध्ये जी घोषणा केली होती की 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी पेन्शन योजना लागू केली जाईल। अद्याप त्या संदर्भातली अधिसूचना असा निर्णय राज्य शासनानं निर्गमित केलेला नाही। येत्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, त्याची आचारसंहिता लागणार आहे। तत्पूर्वी ते तात्काळ जी अधिसूचना आहे किंवा शासन निर्णय आहे तात्काळ निर्गमित करावा, या आशयाचं पत्र यांनी शासनाला लिहिलेलं आहे। सोबतच राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी जुन्या पेन्शन योजने अंतर्गत वेगवेगळे आंदोलने मोर्चे आता होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन याकडे कशा पद्धतीनं लक्ष देते आणि जुनी पेन्शन योजना लागू करते का याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे। परंतु रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।